तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा यूट्यूब चॅनलवर. आता आम्ही चाललो आहे ना हॉस्पिटलमध्ये चाललो आपलं बालवाडीत चाललेलो आहे आभा कार्ड काढण्यासाठी. आणि माझं आधार कार्ड पण लागते त्यांना, तर आधार कार्डचं पण काम राहिलेलं आहे बाकी. रोज पण मला खाली उतरावं लागू राहिली. आता ऊन 11 वाजलेले, 10 वाजेपासून आशाचा फोन येतोय लवकर या लवकर या. पण आम्ही नाश्ता केला आणि लवकर आंघोळ करून खाली आलेलो आहे आम्ही. काल पण मी हॉस्पिटलमध्ये, परवा पण मी हॉस्पिटलमध्ये होते आणि आज इथं अंगणवाडीमध्ये जायचं आहे आभा कार्ड काढण्यासाठी. किती ऊन आहे बघा. मालूम है तेरे बाप को मत सिखा चल. आता आम्ही चाललोय, काल 2 दिवस हॉस्पिटलमध्ये आणि आज चाललोय आम्ही अंगणवाडी. रोज हिला खाली उतरावं लागतंय रोज. आणि ऊन पण पाय डायरेक्ट घाम आलाय मला. मॉइश्चरायझर लावलंय फक्त आणि डायरेक्ट घाम येऊ राहिलाय मला. काय पिट्टू खोटं दादा. अर्धा 1 तास मेकअप करत बसले, मॉइश्चरायझर लावलं. प्रतिदिन दिसत असतं ना मेकअप करत दिसले तर. काय मेकअप केला ते दिसना पाहिजे आता. काय तुम्ही एवढ्या उन्हात कोणी मेकअप करते का? कुठे फंक्शन चालले काय मी? मग ते तुला समजायला पाहिजे ना. नाही तुम्ही बोलताय ना की रोज आता 1 तास कपडे घातले, नुसते आंघोळ केली मी. आणि माहितीये का 10 वाजेपासून त्या आशाचा फोन येतोय लवकर या लवकर या. मी बोलले यायला नाश्ता करू द्या नंतर जाऊ, कारण ना खूप लेट झालेलं आहे. आम्हाला आधार कार्ड पण काढायचं आहे अजून, है ना? आभा कार्ड काढायचंय. नाही कार्ड आता बाबा आहे. आभा कार्ड माहिती मला. आभा कार्ड काढायचंय. आणि आमच्या किट्टो अजून उठलेला नव्हतं, झोपलेलाच आहे अजून. आणि आम्ही चाललोय. इतकं ऊन आहे बाहेर, काय सांगावं. खूप जास्त ऊन आहे. मी 3 दिवसापासून खालीच आहे, रेग्युलर खालीच आहे आता. तर चला नंतर भेटू आपण अंगणवाडी मध्ये. चलो. तर आता आम्ही आलेलो इकडे वाड्यावर. चावी नाही ते आणि चाबी पप्पा असं ना तिथं. वाड्यावर आलोय कस काय माहित. फाईल केवढी मोठी फाईल मी तर ठेवली. एवढी इम्पॉर्टंट छोटीच फाईल आहे. छोटी फाईल आहे पण ती फाईल मी डायरेक्ट ठेवली. मी म्हणलं सकाळी येईन आणि हॉस्पिटलची फाईल आहे ते पण. पाणी द्यायला येईन झाडायला तेव्हा आनंद असं मला वाटलं. पण आता त्या वाड्याची चावी पण नाही आपल्याकडे, माहिती ना. पप्पा असेल ना. पप्पा असले तर ठीक आहे, नसले तर मग नाही तर कधी मारला. हा कुदी मारून वरती काचा लावलेल्या आहेत. आतमध्ये पण लोकांचं मग आतमध्ये पण लॉक आहे. हा अरे देवा. बघू आता काय नाही तिकडे गेल्यावर मी. माझा आभा कार्ड आता बनणं चालू आहे ऑनलाईन, आहे की नाही हो? आणि ते बनलेलं आहे. आणि आधार कार्ड पण माझं आणायचं राहिलेलं आहे. आभा कार्ड झालेलं आहे आता माझं. आणि आता बघू आपण फाईल आहे का नाही. आहे तिथं मी टेबलवर ठेवलेली होती. एवढी कस काय विसरून राहिली काय माहिती फाईल. मी दरवेळेस तुझं आहे काही ना काही विसरून राहतेस. एवढं भुलक्कड कस काय फाईल कस काय. मी सगळे भांडे गोळा केले, सगळे गोळा केले. हाय का पप्पा? कोणीच नाही इथं. बापरे. हे पण लॉक लागलेलं आहे. वरती पण पाठवलं असतं पण कसं तरी पाठवा. याला काच लावलेले इथून तर नाही आता येणार. याला काही ऑप्शनच नाही पाय चढायला, पण सगळीकडून काच लावलेलं आहे. आता मला तर असं वाटतं पप्पा येऊन गेलेले इकडं. वरती गेले असते याच्यावर पाय ठेवून. इथं सगळीकडे काचच आहे. इथं येऊन काही फायदाच झाला नाही. फाईल साठी पण आलते आणि धन्याला पाणी द्यायचंय, ते पाणी पण दिलं असं तुम्ही मस्त. चला आता लय काच आहे, तुम्हाला नाही जाता येणार. काचा पण आहे आणि वरतून नाही का काय माहिती का आतमध्ये पण लॉक मारलेला आहे त्याला, घराला पण. आणि घरामध्ये ठेवलेलं आहे ते, तर ते मुश्किलच आहे. डायरेक्ट मुश्किल नाही, नामुमकिन. टेबलवर ठेवलं होतं मी. डायरेक्ट आपल्याला टेबलवर फोन ठेवला तर फोन घेतला कोणीतरी आणि पण फाईलच नाही आणली मी. पण तुला लक्षात असलं पाहिजे एवढ्या गोष्टी. ते लाईट नव्हती ना. मग किती महत्वाचं 8 वाजले. 8 वाजता जेवण झाले, 8:30 वाजले, अंधार होतं, लाईट नाही तिथे. त्याच्यामुळे समजलं नाही काय घ्यायचं काय नाही. भांडे माहिती सगळे गोळा करून आणले, फक्त फाईलच नाही आणली. जे इम्पॉर्टंट ते नाही आणले मी. मला वाटलंय सकाळी येईन धन्याला पाणी, म्हणजे झाडाला पण पाणी देईन आणि माझी फाईल पण घेऊन येईन. तर जाऊ नंतर पप्पा गेलेले असेल ना टेम्पो घरी घेऊन. का मला असं वाटतंय कदाचित, कारण इथं ऑफिसजवळ पण नाही ना टेम्पो. घरी घेऊन गेले असेल, आणले असेल वाटलं तर माझी फाईल. मला असं वाटते आणले असेल, कारण ते रात्री मी पप्पाला बोलले. ते पप्पाला नव्हते बोलले, मम्मीला बोलले ते माझी फाईल तिथे राहिलेली म्हणून. हॉटेल पकड, इथं रस्ता खराब आहे. हॉटेल पकडू. मला काहीच आम्ही घरी आलेलो आहे आणि आता किट्टूचे पप्पा जेवलेले. टाइम बाजू घरी नाही जेवायला. आणि मी जेवण केलेलं आहे. चांगली झाली मटकीची भाजी, एकदम मस्त झाली. छान झाली. आमचा किट्टू आता जेवराला आहे.
हा मिराले पण जेवायचे अजून. जेव ना मग पटकन. जेवायला भात टाकलाय मी मस्त. मला भात खाणार आहे. हा, मी दाखवते बट्टी काय. भारी झाली पण. मी बोलला का जेवायचंय मला. 2 वाजले ना पण पप्पा नाही आले अजून घरी. इकडे मी भात टाकलेलं आहे. इकडे मग मटकीची भाजी किती भारी बनवली मी ना 2 दिवस झाले मटकीची भाजी बनवली होती. मोड आलेली ती मस्त मोड आलेली मटकी केली मी इकडं. तर भात टाकलाय मस्त डाळीला फोडणी दिली डाळ. जेवते आता मला भूक लागलेली. बापरे उकळली फक्त उकळी तुला पण कोणी सांगितलं मॅगी बनवायला आणि कोणी खायला सांगितलं? फेकू आता हे चहासारखी. मग ते किती दिवस आणले तर फेकून द्यायचे पैसे. मग एवढे आता हे बघा हे डब्बा भरून ठेवलेला आहे मोठा डब्बा आहे मॅगीचा तेवढा. मग ते आता किती डबा दिवस नाही 2 पाकिटे बघतात ती खराब होईल त्याच्यापेक्षा संपून टाक ना. त्याच्यामुळे संपूर्ण संपून टाक तेवढं. बाई 1 महिना झालाय नाही. जसं बाळ गेला असता एकदाच खाल्ली. बाळ गेला असं म्हणजे सॉरी जसं बाळ माझ्या पोटात आहे ना तेव्हापासून फक्त एकदाच मॅगी खाल्लेली आणि दुसरा टाइम आहे. थोडीच काय ते मॅगी चांगली नसते तू हा. मला केलेली हे काय हा? नाही. मला मी तर खाता नाही. कांदा टमाटा कसं टाकलं पण जाऊ दे तू मला कोणत्या हिशोबाने बोलते? मी एकटी खाणार काय मला कोणत्या मी हिशोबाने एकटी बोलते? खाणार काय तरी मी पण एकटी खाणार नाही मी का किट्टू तर बाहेर गेलेला आहे. किट्टू खाल्ल्यास थोडी तर मला तर आवडत नाही ती मॅगी. खरंच नाही आवडत. ते कालचं बाहेरचं खाऊन तर बिमार पडेल आज. हा तेच मी पिझ्झा बर्गर ते खाल्लं ना काल त्याच्यामुळे मी आजारी पडलोय. तोंडावरून वाटत असेल तोंडावरून नसेल वाटत तर जाऊ द्या काय करू शकतो. असं तोंड वाकडं तिकडे करावं लागतं. आजारी पडला तेव्हा लोकांना समजतं की आजारी. पण मला तसं होत नाही. तोंड वाकडं तिकडे होत नाही पण आवाजावरून तुम्हाला समजत. म्हणजे मी तो डॉक्टर तिकडे करते तर मी का आजारी असते का? नाही म्हणजे दाखवून द्यायला लागतं मी आजारी आहे. तोंड वाकडं मग अमेरिकेमध्ये कशी करते स्ट्रॉंग नॉर्मल फक्त मी आजारी आहे एवढंच. पण दुखून आले की डायरेक्ट हातपायच गळून जाते असं बिमार असल्यावर. मग मी तर रोज पण म्हणते हे दुखतंय ते दुखतंय ते दुखतंय हे दुखतंय असं कर मॅगी खा चुपचाप. शिकच खाते. चल डब्बा संपून टाका तेवढा. मी नाही संपवत डब्बा नाही संपून टाक जाऊ दे. आज खवटले तर कळलं नाही, जाऊ दे, संपून मॅगी खातीये. मला मॅगी आलेली आहे आणि एकदम थोडीशी घेतलेली आहे. तुम्ही तेवढं टाकून देऊ का मी? ताटात बघू शकता तुम्ही एकदम थोडीशी घेतली. तुमच्यापेक्षा छोटीच आहे. खाऊ दे एक्सचेंज करायचं का मग? दे इकडं. एक्सचेंज करा. राहू दे चल खायला. एक्सचेंज जाय आता मन झालंय तर खाऊन घे. एक्सचेंज कर द्या. धरा आमकडे काय नाही मला एक्सचेंज पण केलं काय. तर आता आम्ही नाही का चाललेलो आहेत घरी. मस्त बिस्किट घेतलेत माझ्यासाठी. बिस्किट घ्यायसाठी चौमो खाण्यासाठी नाही का बिस्किट घेतलेत वेफर्स घेतलेत आणि अजून काय घेतलं माझं ते खायला नाही पाहिजे मला चाऊमिन पण आज खाऊ द्या. ते बिस्किट घेतलेले मी लयच हुशार आहे. खायला नाही पाहिजे मग नाही खायचे ना कशाला बोलते. आज मला पाणीपुरी खायची होती खास पण जो माणूस बनवणार आहे ना आमचा खास तो माणूसच नाही आज पाणीपुरीवाला. कसं झालं मला आणि एक पोटात इतकी भूक लागली होती. मी बिर्याणी दिली गरम करून पण ना मला नाही खायची इच्छा झाली कारण ते चिकन होतं आणि मीच गरम केल्यामुळे त्यामुळे खाल्ली नाही. मला पाणीपुरीच खायची होती आणि पाणीपुरीवाला नव्हता तर तिकडं मी समोर गेले आणि पाणीपुरी खाल्ली आणि बिस्किट पण घेतले. तू माझ्या समोर किती लहान वाटते. असं खांद्या एवढीच आहे ना डायरेक्ट तू. यास थोडं हाईट वाढवायची होती ना. एवढं बुट्टा राहायचं काय काम आहे. शूज घातलेत ना मी एकदम शूज हे बघ साधे चल हे बघ असं मला वाकावं लागतं ना. असं सरळ केलं खांद्या एवढीच आहे बुट्टी. त्याला स्वयंपाक बनवायचा आहे मम्मी डायरेक्ट नाही काय मी ऑफिस हा मम्मी ते ऑफिसला गेले. पण मी चाऊमिन घेतलेलं आहे बिस्किट घेतलेलं आहे परत चणे घेतले चणे खावटली मला. चला तर जाऊ घरी. The next day. मेन गोष्ट अशी आहे की आम्ही दोघं रील काढत होतो त्याच्यामुळे मायराने साड्या आज मी ना रील काढायची त्याच्यामुळे साडी घातली. म्हटलं काय दड थोबड दिसतं का नाही चांगलं तर बोलले चांगली इतकी तारीफ केली तर साडी घालता आपण इतकी तारीफ करते. बाप खरंच चांगली दिसते. थांबा मी तुम्हाला दाखवतो. उभं राहा बघा भारी दिसते. पण असं वाटतंय साडी न पोट मग असं वरती दिसते मला फुगलेलं फुगले. आता मग येणारच आहे ना पोट थोडंफार असं थोडी म्हणजे आता ते दिसायला नाही पाहिजे. मी ना पेटीकोट पण घातलेलं हे पण पॅन्ट त्याच्यामुळे फुगलं पण आहे आणि मग पोट पण थोडस तेलेलं आहे मला असं वाटतंय. त्याच्यामुळे मला साडी ना थोडी अनकम्फर्टेबल वाटते.
हा मग तुला आता सवय नाही ना, आता घालू पण नको साडी जास्त छान करून, दिसते ना? पण भारी दिसते. इथं बारीक झाले मी आणि मग थोपाडाला पाहुणे वाटत चेहऱ्यामध्ये. चेहरा तर भारीच दिसतोय. भारी दिसतोय. हा तरी मला की मग भारीच दिसते ना मी. मग भारीच दिसते ना, त्याच्यात काय पण मला नाही आवडत माझा चेहरा, मला असं पाहिजे. तुला नाही आवडत पण मला आवडते ना. मग तुम्ही जर आज घातली साडी तेव्हा बोलले मला भारी दिसते, नाही तर आरशात बघ कशी दिसती तर एकदा बघ. हा मग तू जरा खात पित नाही तेव्हा बोलतो मी तुला. का तो ही नाही का? हे बघा. वाटत थांब. ही नाही का काय करते माहिती का, जेवण वगैरे करत नाही ना तेव्हा मी बोलतो हिला जरा काहीतरी खा, तेव्हा व्यवस्थित दिसशील, चांगली दिसशील, त्याच्यामुळे मी तुला बोलतो, बाकी काही नाही. असं तर तू चांगली दिसते, पण नाही का फक्त खाल्लं पिल्लं ना थोडा ग्लो येतो चेहऱ्यावर. मग खात पित आहे, पण आता काय करू, हेच नाही खाते अजून मी, नॉन व्हेज काही हा आता नॉनव्हेज खा, आता झालंय काय सगळं. पण झालंय, मग तरी पण का नाही का वाटत मला असं बोलतो. का नाही खावत, आता मी थोडी डॉक्टर आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. पण खायला पाहिजे. डॉक्टरला सुद्धा विचारलं मी, हिला जेवण जात नाही तर काय केलंय, म्हणजे सगळ्या गोष्टींचा वास येतो, तर डॉक्टर बोलले आता थोडं काही दिवस गेले ना तर बरोबर होईल, हिला खायची इच्छा होईल, इच्छा झाली पाहिजे, कारण ना होत नाहीये इच्छा. इच्छा होतच नाही. आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही ते की महत्वाचा मुद्दा असा आहे की नाही का, चोरोटी भरायची आहे काही दिवसानंतर. तर आपण तो प्रोग्राम लवकरच करणार आहोत, खूप भारी प्रकारे करणार आहोत, पण आम्हाला समजत नाही लोकेशन कुठे करायचं, काय करायचं, तर आम्ही ते डिसाईड करू. आणि त्या म्हणजे चोरवटीमध्ये आता काय काय केलं जातं ते पण माहित नाही, पण आपण व्यवस्थितच करू. आणि कोण राहते ते पण, मी मम्मीच्या ब्लॉगच्या कमेंट बघितले की मम्मी राहते, म्हणजे माझी मम्मी राहते, पण मम्मीने विचारलं तर मम्मी बोलली की मम्मी तुझी मम्मी राहणार नाही, कारण माझे पप्पा वारलेले आहे, त्याच्यामुळं मम्मी राहणार नाही. मग तुम्ही सांगा की जवळचे नातेवाईक जास्त कोण राहतात, माझी बहीण, आत्या, आमची मम्मी, तुम्ही सांगा की कोणी माझी होती चोरवटी भरावी असं. मी भरू का तुझी चोरवटी? तुमसे ना हो पाएगा. तुम्ही नाही राहणार. सगळे आले तरी चालतील ना, सगळे आले तर चालते, पण ते काय पाच- सगळ्यांना सहा- बाजूला, अर्ध्या लोकांना बाजूला करायचं, अर्ध्या लोकांना बाजूला करायचं, असं काही नाही, ती चोरवटी असते, चोरून भरले गेलेली होती. हा मग आपण पण मग तरी आपण सांगतोय सगळ्यांना असं बोलते. असं आहे ना, मग कशाला सांगायचं, मग सांगावं लागणारच आहे ना आपल्याला. हा. हा, तर तुम्ही सांगा आम्हाला कोण राहत आहे, कोण नाही राहत, तसं मम्मीने विचारलेलं आहे. आणि मला काय पहिले नव्हते भरत, ताईची पण भरलेली नाही आमच्या, ते डायरेक्ट 7व्या महिन्यामध्येच कार्यक्रम केला. अगं हा कार्यक्रम आता सुरू झालाय, नाही तर केलाय. डायरेक्ट 6व्या महिन्याला काहीतरी मोठा प्रोग्राम असतो. हा. तो कोणता असतो तो? आपलं ढवळ 7व्या. हा, डोहाळे असतात, डोहाळे. हा तर तेव्हाच असतं. तेव्हाच असताना आता निघलेला आहे कार्यक्रम, त्याच्यामुळे मम्मी बोलली मग तुम्ही भरा तिकडेच, आणि मग आम्ही 7व्या महिन्यात मम्मीला विचारलं का तू? हा, काय बोलली? मम्मी बोलली, मग ती बोलती की तू ये मग इकडे, तुला दिवस झाली तू नाही आली, असं झालं, अशी पण बोलली. नाही तर मग म्हणे मग आताच येऊन गेले मी, तुम्ही बरं वाटलं असतं असं बोलली. तर तू ये म्हणे, आपण आत्याला मग सगळ्याला बोलू असं बोलली. ओके. हा, मग तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. माझं काही नाही म्हणणं, मला चोरवटी भरायची तर भरायची. तुम्हाला काही कळत नाही, मला काही कळत नाही, फक्त आमची बडबड तेच चालू ना. आहे याच्यामध्ये. बडबड चालू आहे, पण त्याच्यामुळे तुम्हाला विचारताय आम्ही चांगला की प्रोग्राम करू, काहीतरी 4 चौघांना तुम्ही idea द्या विचारू. आम्हाला काहीतरी. तुम्ही पण आयडिया द्या, आमचे जे मोठे आहेत त्यांना पण विचारू आपण, कसा प्रोग्राम करायचा, काय करायचंय, काय केलं जातं त्यावेळेस. तुम्ही पण आम्हाला सांगा, सजेस्ट करा, किंवा आमचे मोठे घरचे आहेत त्यांना पण आम्ही विचारू, ज्यांनी हा प्रोग्राम पहिल्या अगोदर केलेला आहे त्यांना विचारू आपण, काय रीतिरिवाज आहेत. परत आमचं काहीतरी चुकतं मध्येच, मग कमेंट्स मध्ये येतात की असं असं चुकलेलं आहे, त्या चुकी होऊ नये त्यामुळे आम्ही सर्वांना विचारून करू. बघूया आता कसा होता प्रोग्राम, आणि लवकरच ठेवणार आहोत आपण. पण सर्वात आणि आज अगोदर आम्ही दोघं भारी दिसतोय, कारण मॅच झालेलं आहे की? नाही ना, माझ्या बायकोला मी मॅच होत नाही. अरे शर्ट, बापरे, मॅच नाही, मीच तुम्हाला शर्ट काढून दिलेलं आहे, माझी बायकोला मॅच नाही होत. पुढे मॅच काय बोलते, हा बरं, कशी दिसते मग आमची जोडी? छान दिसते, त्याला आवडते म्हणूनच बोलते ते की छान जोडी आहे. चल मग आता लवकर आणि काहीतरी माहिती का, रील काढता काय बोलते, मला इतकी भूक लागली, किती वेळची कॅमेरा पकडलेला आहे, मला भूक लागली. ही एक रील काढायला एवढे टेक घेतली ना, बापरे, किती काय सांगू तुम्हाला, एवढे टेक घेतले ना, माझा हात दुखायला लागला डायरेक्ट, मला स्वतःला कंटाळायला लागला असं. येत नाही व्यवस्थित काय. हा ना, काही पाठ वगैरे काहीच करत नाही ते. चला मला टाइम टाकलेला आहे. आणि आमच्या किट्टू होता, मम्मी जायला ऑफिसला,
तर पहिले आवरावं लागेल आम्हाला पसारा. नाही तुम्हाला पहिले खायला देते, मी चेंज करते कपडे माझे आणि पहिले खायला देते, नंतर पसारा आवरते का. काय बोलला, केस नाही बांधले. तर आता आम्ही चाललो हॉस्पिटलमध्ये आणि टाइम झालेला आहे 6:30 वाजले का 7 वाजले का, मी किती वाजले 7-7:30 वाजले असते. हां तर आज ना रिपोर्ट येणार होते तिसऱ्या दिवशी, म्हणजे किती दिवस बोलले, म्हणजे मंगळवार आहे ना आज, मंगळवारी रिपोर्ट 3 दिवसापासून हिचं ब्लड काढलं होतं. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल ब्लड काढलेलं. हां तर चला आम्ही जाऊ हॉस्पिटलमध्ये, रिमोट घेऊ आणि टीव्ही चालू करू. रिपोर्ट घेऊ आणि आम्हाला वाड्यावर पण जायचं होतं, पण आता जास्त टाइम झालेला आहे. एकदा हॉस्पिटल बंद होते मग नंतर 8-9 वाजता, हो त्याच्यामुळं रिपोर्ट आणू आणि परत मला आता गोळ्या पण चेंज होणार आहे का, गोळ्या पण घ्यावं लागणार आहे. आणि 2 दिवस झाले गोळ्या पण नाही, माहिती मी कसं खाते. आणि तुम्हाला सांगायचं एक इम्पॉर्टंट गोष्ट माहितीये का, की हे साहेब मग सकाळी बोलत नव्हते का मी जेवण नाही करत. आता याला कसं सांगू, मला जेवता येत नाही म्हणून. जेवता येत नाही, जाताना एक लहान बाळ आहे तू, जेवता नाही. जेवता येत आहे पण काय करू, असं पोटात माहितीये कावळे ओरडले होते आणि असे आतडे माहिती का डायरेक्ट बोलत होते की जेव जेव मायरा जेव जेव. मला पण वाटतंय जेव, पण काय करावं मला ते. आता मम्मीचं डाएट चालू आहे, अंड्याचा वास पण येतोय आणि चिकन पण असते आमच्या घरी, त्याच्यामुळे मला असं ते पाहिलं ना खाऊ नाही वाटत. असं दिमागात मध्ये रात्री पण माहितीये का, रात्री मी बेसन केलं माझ्यासाठी आणि चपाती होती, तर चपाती आणि थोडासा भात घेतला. मी बेडरूम मध्ये आणले बरं जेवण आणि मी मम्मीला बोलले नको मी झाकून ठेवते नंतर जेवते बाद मध्ये. तर मी म्हणजे जेवण काय झालं नाही म्हणलं, मम्मी मला जेवूच नाही वाटे ना. थोडंसं बाल्कनीत जाऊन बसले, उलटी सारखं होऊ लागलं. कारण माहिती 2 दिवस झालं गोळ्या नाही अजिबात मला. आणि याला कसं सांगू, हे जर माझा गॅस हे समजलं असतं कसं जेवायचे. मला का भूक नसेल लागत काय, भूक लागते पण खाऊ नाही वाटत. असं आहे, असं वाटतं तोंडात घास घावा पण फिरतोय नुसता तोंडामध्ये घास. गोळ्या असले की खाऊ वाटते, पण आता गोळ्या ते चेंज होणार आहे ना आपल्या. आता 9 महिन्यातच गोळ्या खाऊ काय मी. आता मी स्टँड लावलंय आणि स्टँड लावून घेते मी मस्त. किटू आता आमच्या सोबत आलेला आहे. मी राहत होते घरी पण मी म्हणलं येते सोबत, मी एकटी लाईट गेली होती मेन तर. हा मेन लाईट एकदा गरमी इतकी उरायली, येते म्हणलं थोडस बाहेर. मी रोज तर तशी मी येऊच राहिले खाली, जास्त चालणं चांगलं नाही माझ्यासाठी खाली. हा ना, त्या पायऱ्या आमचा एक तर 4था फ्लोर आहे आणि 4थ्या फ्लोअरवरून चढणं उतरणं हिच्यासाठी नाही का खरोखर चांगलं नाहीये, अजिबात नाही. पण आज आलेली आता परत मी एकदा परत सोबत, कारण मला गोळ्या पण घ्यायच्या आणि रिपोर्ट पण बघायचंय माझा आणि बाळाचं ब्लड ग्रुप काय आहे ना. आणि मागच्या ब्लॉग मध्ये काही जण बोलले होते की एवढ्या डिटेल्स मध्ये नका सांगत जाऊ, नजर लागते त्याच्यामुळे एवढ्या डिटेल्स मध्ये आज काही सांगणार नाही. बरं काय आणायला चाललोय आम्ही आणि रिपोर्ट आहे आमचे, एवढं डिटेल मध्ये सांगायचे आम्हाला. डिटेल मध्ये सांगितलं माहितीये का ते हार्टबीटचं, कारण की ते हार्टबीट नाही का कधी पण चेंज होत राहतात. म्हणजे आता जर चेक केलं आणि दुसऱ्या मिनिटाला जरी चेक केलं तरी चेंज होतील, असं आहे. हा हार्टबीट कोणाचे सेम नसतात ना कधी. आता आपण पळालो तर आपले हार्टबीट जास्त वाढतात, कमी झालं तर कमी होतात ना हार्टबीट. आपण जागेवर बसलो शांत होतात ना हार्टबीट, असं आहे. काय नाही कधी कधी घाबरलं तरी वाढतात, असं ते चेंज होऊन जातं. त्याच्यामुळे मी ते सांगितलं. बरोबर. तर चला नंतर आपण भेटू तुम्हाला हॉस्पिटल मध्ये. किट्टू चल बाई बोलायचंय आमच्या ब्लॉग मध्ये तुला. किट्टी काय बोल मग. नमस्कार वडली, स्वागत आहे तुमच्या किती खोलात मम्मी पप्पाच्या ब्लॉग मध्ये बस. स्वागत आहे. आज कुठे चाललोय आपण, आज नूडल्स अजून अरे किट्टू ते जाऊ दे नूडल्स अरे ते जाऊ द्या. आपलं ते केक आणलं ते कुठे गेला रे, आपला मम्मी पप्पाच्या लग्नाचा वाढदिवस, ते केक कुठे गेला. सगळे बोलते की मम्मीने कॅमेरा पकडलेला आहे, मम्मी चालायला गेलते. ऍक्च्युली ना मी बिना जेवायची वरती गेले होते, ह्या साहेबाची वाट पाहत होते. मी याच्याशिवाय अजिबात जेवत नाही माहितीये का. मला इतका राग आलेला होता काय सांगावं, इतका राग. मी माहिती काय सांगितलं, अद्रक लसूण, मला बिर्याणी बनवायची होती. मी याला काय सांगितलं, अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेऊन या लवकर या. आणि तेव्हा वाजले 7, हे 7:30 का 8 वाजता गेले होते घराच्या बाहेर. मी याला बोलले लवकर या, अर्धा तास नाही सांगा. हे आले 2-4 तास झाले, आलीच नाही. 8 वाजता गेलो होतो तू आताच बोलले ना. मी 9 वाजता ब्लॉग शूट करून 7:30 वाजता गेले, 7:30 वाजता गेलोच नव्हतो, 8 वाजता गेलो. तुम्ही गाडीकडे बघा चालताना, मी फक्त बोला चुकीचं नको बोलू ना. तर हे आलेले त्याच्यामुळे मला राग आलता आणि मी जेवले नव्हते बरं. हे जर बाहेर गेलं ना मी जेवत नाही अजिबात. मला किती भूक लागू दे, मला नाही जात जेवणाच्या शिवाय, अजिबात मी जेवत नाही एकटी.
मग काय माहित कसं काय होतं हे असं एकटे बाहेर असले ना मला जेवण जातच ना अजिबात ना. मम्मी सोबत चालायला गेली, मम्मी म्हणे जेवून घे. मम्मी. मी नाही जेवले. हा एवढं बा अटकून बोलला नाही का? यांना काही समजतच नाही गायचं. बापरे, बघितलं किट्टूला पण समजलं. एवढं आटकून बोललेलं तुम्हाला नाही समजणार. अरे मी सांगते आपली बडबड असं ऐकत होती. त्या दिवशी काय झालेलं होतं तर नुसतं काहीच तुम्ही बरोबर सांगते. हा बरोबर सांगते बापरे खरंच बोललं गाईस पण. हा किट्टूचं बरोबर आहे का नाही सगळे कमेंट करून सांगा. बरं माझं ऐका तुम्ही. तर किट्टूचे पप्पा माझे लेट आलेले त्याच्यामुळे मी इतकी रागवलेली होती का आम्ही सेलिब्रेशन पण सेलिब्रेट नाही केलेला. केक मी फ्रीज मध्ये ठेवून दिला, आईस्क्रीम आम्ही खाऊन घेतली. आणि तो डस्टबिन मध्ये गेला नंतर केक डस्टबिन मध्ये गेलेला आहे. हा डस्टबिन मध्ये गेलेला, खाल्ला कोणीच नाही. ह्या साहेबांनी राग आलेला डस्टबिन मध्ये फेकून दिला. कारण माहिती का आमचा लग्नाचा वाढदिवस त्या दिवशी साजरी झालेला नाही हे मी सांगते. मग त्यांना माहितीच आहे ब्लॉग टाकलेला आहे आपण ऑलरेडी. ब्लॉग टाकलेला आहे ना त्याच्यामुळे मला काय माहिती असा ब्लॉग चालू आहे म्हणून. आणि इतकं लेट मग विसरून गेले ते आपलं. अरे माझी प्लॅनिंग लई मोठी होती की लग्नाचा वाढदिवस आहे आपण असंच प्लॅन. त्याला विचारा मी ते बोललेली मनातल्या मनात प्लॅनिंग नसतो तो. म्हणजे सरप्राईज होतं हे हे. पण करायचं असतं त्याला, प्रत्यक्षात आणायचं असतं. मनातल्या मनात प्लॅनिंग करून काय फायदा, कोणाला समजत नाही. काय प्लॅनिंग केली होती तू सांग बरं मला. तुम्हाला मी मनातल्या सांगितलं मनातच प्लॅनिंग केली होती का? नाही तुम्हाला मी सांगितलेली प्लॅनिंग माझी. नाही पण असं मग नाही. सगळ्यात केलं माझं का काही? सगळ्यात चुकलेलं आहे. मी ना याच्यावर लय रागवले होते, इतके रागवले की मी सेलिब्रेट पण नाही केलं. आणि मी सेलिब्रेशन करायला निघालो तर मॅडमने पूर्ण खेळ करून टाकला. रागवून पूर्ण वाट लावून टाकली त्या सेलिब्रेशनची पण. म्हणून काय झालं नाहीये ते. तर मी तुम्हाला सॉरी मागितलेली पण सॉरी मागून काय फायदा. पण तो एवढा स्पेशल दिवस खराब झाला का नाही? तो परत दिवस येतो का परत? नाही येत. मग गाईस तुम्ही सांगा आम्ही परत ते सेलिब्रेट करावं नाही का? आता नाही. नाही, मीच तुम्ही नाही करणार सांगा. स्वतः. का नाही करणार? ज्या दिवशी असतं ना त्याच दिवशी झालं पाहिजे ते. वाढदिवसाच्या 10 दिवसानंतर सेलिब्रेशन करशील तू तर चालन का ते? वाट लावलेली आहे तू. माझी चुकी झालेली, मला राग कंट्रोल झाला नाही आणि मी यायला बोलले. इकडे कुठे काढत थोडी हॉस्पिटल आहे आपलं. रिटर्न करतो गाडी. तर इतकी चुकी मला फक्त एकच चुकी माफ करा. बाकी मग माफ तर केलेलंच आहे ना. माफ केलेलं नाही पण आता पण मग सेलिब्रेट केलं नाही तो ना दिवस आपला. परत येतो का? तो दिवस नाही येणार ना आता. आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. आमचा पहिल्या लग्नाचा वाढदिवस होता आणि गिफ्ट मध्ये कुठं टाकले काय माहित काय गिफ्ट होतं हे पण सांगत नाही. फेकून पण दिलंय गिफ्ट माझं कुठे. मग काय करू आता रागाने. चल आलेलं आहे आमचं हॉस्पिटल, निघूयात आता. चला बाहेर जाऊ आम्ही. आम्हाला इतका टाइम झालेला आहे, घरी निघल्यापासून भूक लागलेली. काय खाताय तुम्ही? काय रे? चपाती रोल. चपाती रोल मी घरूनच आणला बनवून. चपाती होते आपल्या इथं, जाम लावलं असतं. हे काय याचे मोमोज तिथे. मी बदाम शेक पिलेला आहे, पार्सल घेतलं बदाम शेक खतम झालेले. खतम पण झाला तुझा? मग तुम्ही तिथे घंटा भर उभे राहिले ते घ्यासाठी. मग आता बदाम शेक पिला मी. तुम्ही भूक लागली, 2 जण खाऊन घ्या. फिनिश करा, घरी चला लवकर. चला घरी.